साखरेचा भाव वाढतोय, पण पैसा नेमका कुठे जातो? नमस्कार, मी संपादक श्री प्रमोदजी सस्ते आणि आपण पाहत आहात प्रगती चळवळ. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे साखरेच्या दरात झालेली अचानक मोठी वाढ. येत्या काही दिवसामध्ये साखरेच्या दराबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी साखरेचा दर 40 रुपयांच्या आसपास होता, तो 60 ते 65 रुपयापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. काही बाजारामध्ये त्यापेक्षाही जास्त दराच्या बातम्या समोर आल्या आहेत. पण प्रश्न असा आहे, साखर अचानक एवढी महाग का झाली? प्रश्नचिन्ह. खरोखर साखरेचा तुटवडा आहे का? प्रश्नचिन्ह. व्यापाऱ्यांनी साखर साठवून ठेवली आहे का? प्रश्नचिन्ह. सरकारचा साखर विक्री कोटा कमी आहे का? इथेनॉल धोरणाचा यावर परिणाम झाला आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे, साखरेच्या वाढलेल्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला किती मिळतो? आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. प्रथमतः, साखरेचा भाव अचानक का वाढला? मित्रांनो, साखरेचा बाजार हा फक्त मागणी आणि पुरवठ्यावर चालत नाही. यामध्ये सरकारचे धोरण, साखर कारखाने, व्यापारी साठा, वाहतूक, सणासुदीची मागणी आणि पुढील हंगामाचे अंदाज हे सर्व घटक काम करतात. सध्या दरवाढीमागे काही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. पहिले कारण, सरकारने साखर कारखान्यांना दिलेला मासिक विक्री कोटा. दुसरे, सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी. तिसरे कारण, यामध्ये बाजारात साखरेचा तुटवडा होणार असल्याची भीती. आणि चौथे, साखरेचा साठा करून ठेवला जात असल्याची शक्यता. यापैकी कोणतेही कारण किती प्रभावी आहे हे तपासणे आवश्यक आहे. ऐकीव माहितीनुसार अफवेमुळे अचानक साखरेच्या दरात वाढ झालेली. आता यामध्ये आपण प्रथमतः सरकारी कोटा म्हणजे काय? आपण एक साधे उदाहरण घेऊ. समजा एका महिन्यात देशात 25 लाख टन साखरेची मागणी आहे, पण सरकारने कारखान्यांना त्या महिन्यात 22,50,000 टन साखर विकण्याची परवानगी दिली. तर बाजारात उपलब्ध साखरेचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी होऊ शकते. मग व्यापारी म्हणतो पुढे साखर कमी मिळणार आहे, तो आजच साखर खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मागणी वाढते आणि मग दर वाढू शकतो. म्हणूनच सरकारी कोटा हा साखरेच्या दरावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये साखरेचा खरोखर तुटवडा आहे का हे समजून घेणं आवश्यक आहे. आता हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काही जण म्हणतात देशात साखरेचा पुरेसा साठा आहे, उत्पादनही झालेलं आहे. मग काहीचे म्हणणे आहे नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी जुना साठा कमी होत आहे. दोन्ही गोष्टीपैकी सत्य काय? याचे उत्तर अंदाजाने देता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक साखर कारखान्याचा प्रत्यक्ष साठा तपासावा लागेल. कागदावर कारखान्याकडे किती साखर आहे, गोदामात प्रत्यक्ष किती साखर आहे, व्यापाऱ्यांनी किती साखर खरेदी केली, व्यापाऱ्यांच्या गोदामात किती साखर आहे, ही सर्व माहिती एकत्र आली तर खरी परिस्थिती समोर येईल. यासाठी वेळ लागतो, यंत्रणा आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये हे सगळं पूर्ण होणं आवश्यक आहे. व्यापाऱ्यांनी साखर साठवली तर, मित्रांनो, व्यापाऱ्याने साखर खरेदी करून काही काळ साठवून ठेवणे हा व्यापाराचा सामान्य भाग असू शकतो. पण जर मोठ्या प्रमाणात साखर कमी दरात खरेदी केली, ती बाजारात न आणता साठवून ठेवली, साठेबाजी, आणि बाजारात साखर कमी असल्याची परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर दर वाढल्यावर ती साखर विकली, तर हा गंभीर प्रश्न आहे. याला आपण साध्या भाषेत साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणू शकतो. म्हणूनच सरकारने साखरेच्या साठ्यावर निर्बंध लावले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर साखर वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही साठा मर्यादा कमी करण्यात आली आहे. याचा अर्थ सरकार बाजारातील साठेबाजीच्या शक्यतेकडे गांभीर्याने पाहत आहे. या सर्व प्रकरणामध्ये एक राजू शेट्टींचा एक गंभीर आरोप आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी याच विषयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा आरोप आहे की देशात साखरेचा पुरेसा साठा असताना साखरेचा तुटवडा असल्याचे वातावरण तयार केले जात आहे. ही कृत्रिम दरवाढ आहे. त्यांनी कारखान्यामधील प्रत्यक्ष साखर साठा तपासण्याची मागणी केलेली आहे. व्यापाऱ्यांनी किती साखर खरेदी केली? प्रश्नचिन्ह. ती कुठे ठेवली? प्रश्नचिन्ह. साखर वाहतूक करणाऱ्या ट्रकची कागदपत्रे काय आहेत? जीएसटी व्यवहार काय सांगतात? प्रश्नचिन्ह. हे सर्व तपासले पाहिजे.
अशी त्यांची मागणी आहे. राजू शेट्टी यांनी या प्रकरणात 20 ते 22 हजार कोटी रुपयांच्या संभाव्य गैरव्यवहाराचा आरोप केलाय. पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. हा त्यांचा आरोप आहे, तो सिद्ध झालेला घोटाळा आहे असे आपण म्हणू शकत नाही. म्हणून प्रगती चळवळचा प्रश्न आहे, आरोप खरा की खोटा हे तपासण्यासाठी सरकारने पारदर्शक चौकशी करणार का? सरकारने 10 लाख टन साखर आयात का केली? प्रश्नचिन्ह आहे. आता या विषयातील सर्वात मोठी बातमी, केंद्र सरकारने 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, बाजारात साखरेचा पुरवठा वाढवायचा आणि दर नियंत्रणात आणायचे. म्हणजे सरकारला साखरेच्या पुरवठ्याबाबत चिंता आहे. पण याचबरोबर प्रश्न असा आहे, जर देशात साखरेचा पुरेसा साठा असेल तर 10 लाख टन साखर आयात करण्याची गरज का पडली? प्रश्नचिन्ह आहे. आणि जर साखर खरोखरच कमी असेल तर मागील साठ्याचे आणि उत्पादनाचे नियोजन कुठे कमी पडले? यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. जबाबदारी सरकारची, हा प्रश्न सरकारने जनतेसमोर स्पष्ट केला पाहिजे, कारण सरकार उत्तरदायी आहे असं त्यांचा दावा आहे. साखरेच्या दराचा ग्राहकावर परिणाम. आता याचा परिणाम आपल्या घरावर कसा होतो ते पाहू. साखरेचा दर वाढला की फक्त साखरेची पिशवी महाग होत नाही, मिठाई महाग होऊ शकते, चहा, कॉफी आणि इतर पेयांचा खर्च वाढू शकते, बेकरी उत्पादनांचा खर्च वाढतो, शीतपेय उद्योगाचा खर्च वाढतो, हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या किमतीवरही परिणाम होऊ शकतो. नवरा बायकोची भांडणं होतात त्याच्यामुळं घरामध्ये आपण बघतो. म्हणजे साखरेची दरवाढ ही केवळ साखरेपुरती मर्यादित राहत नाही, ती परिवर्तित होते नवरा बायकोच्या भांडणामध्ये. ती सामान्य ग्राहकाच्या घर खर्चावर परिणाम करणारी बाब होते, कुटुंब व्यवस्थेवरती, घरातील मानसिक वातावरणावरती याचा परिणाम होतो. पण शेतकऱ्याला काय मिळतं? आता आपण या चर्चेतील सर्वात महत्वाच्या व्यक्तीकडे येऊया. तो म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी. शेतकरी ऊस पिकवतो, ऊस कारखान्यात जातो, त्यापासून साखर तयार होते. या पाठीमागे त्याचं खूप मोठं कष्ट असतं, निश्चितपणे त्याचं वेळ गेलेला असतो, श्रम असतं, भांडवल असतं त्याचं. त्यापासून ज्या ऊसापासून साखर होते त्या साखरेचा बाजारभाव वाढतो. मग प्रश्न असा आहे की या वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्याला किती मिळतो? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, कारण ग्राहकाने साखरेसाठी 65 रुपये दिले म्हणजे ते सर्व पैसे कारखान्याला मिळत नाहीत आणि कारखान्याला मिळालेले सर्व पैसे शेतकऱ्याला मिळत नाहीत. म्हणजे मधला जो गॅप आहे, मधली जी यंत्रणा आहे, त्यामध्ये उत्पादन खर्च, प्रक्रिया खर्च, कामगार, वीज, वाहतूक, कर्जावरील व्याज आणि इतर खर्च असतात. म्हणूनच साखरेच्या अंतिम दरापासून शेतकऱ्याच्या ऊस दरापर्यंतचा संपूर्ण हिशेब पाहायला पाहिजे. साखर कारखाना फक्त साखर बनवत नाही मित्रांनो. आजचा आधुनिक साखर कारखाना म्हणजे फक्त साखर बनवणारा कारखाना राहिलेला नाही. ऊसापासून साखर मिळते, मळीपासून इथेनॉल मिळते, बगॅसपासून वीज निर्माण होते, बाय प्रॉडक्ट्स आहेत, इतर उत्पादनामधूनही उत्पन्न मिळते. म्हणजे फक्त ऊसापासून साखर मिळते का? तर नाही. म्हणून ऊसाच्या एका टनामधून निर्माण होणारे संपूर्ण आर्थिक मूल्य पाहिले पाहिजे. अकाउंटेबिलिटी महत्वाची. फक्त साखरेचा भाव पाहून कारखान्याचे किंवा शेतकऱ्याचे अर्थकारण समजणार नाही. इथेनॉलचा साखरेच्या दरावरती परिणाम. आता इथेनॉल हा आज साखर उद्योगाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारखान्यांना साखरेबरोबरच इथेनॉल निर्मितीतूनही उत्पन्न मिळते. पण प्रश्न असा आहे, ऊसाचा किती भाग साखरेसाठी वापरला जातो आणि किती इथेनॉलसाठी वळवला जातो? प्रश्नचिन्ह. जर साखरेचे दर वाढले तर कारखान्याला साखर विकणे अधिक फायदेशीर ठरू शकते आणि जर इथेनॉलचे दर आकर्षक असतील तर कारखाना ऊसाचा काही भाग इथेनॉलकडे वळवू शकतो. म्हणून सरकारचे इथेनॉल धोरण आणि साखरेचा बाजार हे दोन्ही एकमेकाशी जोडलेले आहे. कनेक्टिव्हिटी त्यांची डायरेक्ट त्यांचे संबंध आहेत. मग रुपये 60 ते 65 दर योग्य आहे का? व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की 40 रुपये हा दर शेतकरी आणि कारखान्यासाठी परवडणार नव्हता आणि 60 ते 65 रुपयांचा दर योग्य आहे. याबाबत आपण थोडे सावधपणे विचार केला पाहिजे. साखरेचा योग्य दर ठरवताना फक्त ग्राहकाला साखर कितीला मिळते हे पाहणे पुरेसे नाही. आपल्याला पाहावे लागेल शेतकऱ्याचा उत्पादन खर्च किती? प्रश्नचिन्ह आहे. कारखान्याचा उत्पादन खर्च किती? प्रश्नचिन्ह आहे. कारखान्याला साखरेतून किती उत्पन्न मिळते? प्रश्नचिन्ह आहे. इथेनॉल मधून किती मिळते? हाही प्रश्न महत्वाचा आहे. वीज आणि इतर उत्पादनांमधून किती मिळतं आणि या सर्वांनंतर शेतकऱ्याला अंतिम ऊस दर किती मिळतो? म्हणून माझ्या मते खरी चर्चा अशी असली पाहिजे, साखरेचा योग्य दर किती यापेक्षा साखरेच्या अर्थव्यवस्थेत न्याय वाटप किती. हे काय चोरीचा पैसा नाही, निश्चितपणे कष्टाचा घामाचा पैसा आहे. ऑक्टोबर नंतर ह्याचे काय परिणाम होणार? आता पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे नवा साखर हंगाम.
ऑक्टोबरपासून नवीन साखर बाजारात येण्यास सुरुवात होईलच. मग नवीन हंगामात उत्पादन चांगले झाले, साखरेचा पुरवठा वाढला आणि बाजारातील साठा सुधारला, निश्चितपणे नवीन साखर मार्केटमध्ये येणार. तर दर स्थिर होण्याची शक्यता आहे. पण उत्पादन अपेक्षेप्रमाणे झाले नाही तर प्रश्नचिन्ह आहे. मग पुन्हा दरवाढीचा दबाव निर्माण होऊ शकतो. म्हणून आगामी हंगामातील ऊस उत्पादन, साखर उत्पादन आणि प्रारंभिक साठा हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आता खरी चौकशी कशी झाली पाहिजे? प्रश्नचिन्ह. मित्रांनो, आज या प्रगती चळवळच्या माध्यमातून आम्ही एक स्पष्ट प्रश्न उपस्थित करतो. सरकारने जर साखरेच्या दरवाढीचे खरे कारण शोधायचे असेल तर प्रत्येक साखर कारखान्याचा प्रत्यक्ष साखर साठा तपासा, जसं राजू शेट्टी साहेबांनी मागणी केलेली आहे. प्रत्येक मोठ्या व्यापाऱ्याचा साठा तपासा. साखर कोणाला किती विकली हे तपासा. अकाउंटेबिलिटी महत्वाची. किती दराने विकली तेही तपासा. जीएसटी व्यवहार तपासा. ई-वे बिल तपासा. साखर वाहतूक करणाऱ्या ट्रकची माहिती तपासा. आणि सर्वात महत्वाचे, कागदावरील साखर आणि प्रत्यक्ष गोदामातील साखर जुळते का ते तपासा. ट्रान्सपरन्सी महत्वाची. जर सर्व काही व्यवस्थित असेल तर तेही जनतेसमोर स्पष्ट झाले पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी. आणि जर कुठे गैरव्यवहार आढळला तर दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आता आपण महत्वाच्या मुद्द्यावरती येऊ. पैसा नेमका कुठे जातो? आता या संपूर्ण चर्चेचा मुख्य प्रश्न असा आहे की साखर अर्थव्यवस्थेतील पैसा नेमका कुठे जातो? ऊस शेतकरी पिकवतो, कारखाना त्याचे गाळप करतो, साखर तयार होते, इथेनॉलही तयार होते, वीजही तयार होते, साखर व्यापाराला विकली जाते. इथेनॉल, वीज कुणाला विकले जाते माहिती सगळ्या. व्यापारी ती पुढे विकतो, घाऊक बाजारातून किरकोळ बाजारात जाते आणि शेवटी ग्राहक ती खरेदी करतो. या संपूर्ण साखळीत पैसा फिरतो. निश्चितपणे चलन आहे. पण या पैशातील सर्वात न्याय हिस्सा ऊस उत्पादकाला मिळतो का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कोणाचे किती, कोण किती पैशाचा धनी, किती हिस्सा कुणाला मिळाला पाहिजे, यात प्रगती चळवळची भूमिका म्हणजे आमची भूमिका कोणत्याही एका व्यक्तीच्या बाजूने किंवा विरोधात नाही. राजू शेट्टी आरोप करतात तर चौकशी झाली पाहिजे. हर्षवर्धन पाटील बाजारात कृत्रिम दरवाढीचा प्रश्न उपस्थित करतात. त्यांचा तो अधिकार आहे, ते त्या पदावरती आहेत, संवैधानिक पदावरती आहेत. मग त्याचीही वस्तुनिष्ठ तपासणी झाली पाहिजे. सरकार म्हणते पुरवठा वाढवण्यासाठी आयात करावी लागली, म्हणलं सरकार. मग त्यामधील आकडे जनतेसमोर आले पाहिजेत. आणि कारखानदार म्हणतात साखरेचा दर वाढणे आवश्यक आहे, तर त्यांचे उत्पादन खर्च आणि आर्थिक गणितही सार्वजनिक झाले पाहिजे. दडगण हे काय पाहिजे? कारण लोकशाहीमध्ये कोणाच्याही दाव्यावर अंधविश्वास ठेवण्यापेक्षा आकडे तपासा, हिशेब तपासा आणि सत्य जनतेसमोर आणा. शेवटी मित्रांनो, साखरेचा दर 40 रुपये असो, 60 रुपये असो किंवा 70 रुपये असो, आपण फक्त भावाकडे पाहू नये. आपण विचारलं पाहिजे ऊसाचा खर्च किती, ऊस उत्पादन करण्यासाठी भांडवल सगळं वजा जातं. नेमका शेतकऱ्याला खर्च किती होतो, शेतकऱ्याला त्यात मिळाले किती, कारखान्यांनी कमावले किती, इथेनॉल मधून मिळाले किती, व्यापाऱ्याने कमावले किती आणि ग्राहकाने शेवटी दिले किती. हिशेब, याच संपूर्ण हिशेबातून साखर अर्थव्यवस्थेचे खरे चित्र समोर येईल. मी संपादक श्री प्रमोद सस्ते. आपण पाहत आहात प्रगती चळवळ. आजचा प्रश्न लक्षात ठेवा. साखरेचा भाव किती आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहेच, पण त्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे साखरेच्या 1 किलो मागे निर्माण होणाऱ्या पैशात शेतकऱ्याचा हिस्सा किती आहे. आणि त्याहूनही मोठा प्रश्न, साखर अर्थव्यवस्थेतील पैसा नेमका कुठे जातो. या प्रश्नाचे उत्तर आरोपांनी नाही तर पारदर्शक आकडेवारी, स्टॉक ऑडिट आणि ट्रान्झॅक्शन ऑडिटने मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला न्याय, ग्राहकाला वाजवी दर, कारखान्याला सक्षम अर्थकारण आणि साखर बाजारात पारदर्शकता हीच खरी गरज आहे. आपल्याला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि प्रगती चळवळला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयाच्या वस्तुनिष्ठ आणि लोकहितवादी विश्लेषणासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.